माझा म्हणजे वेदिकाचा तुम्हाला हम्पीमधून नमस्कार। तर आपण आलो आहोत हम्पीला। तर पहिले आपण एकदम शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन आपण शेअर करूया की कशी इन्फॉर्मेशन आहे, कसं पोचायचं आहे, कसं यायचं आहे, अकोमोडेशन कसं असणार आहे, ट्रॅव्हलिंग कसं असणार आहे आणि काय काय तुमच्याकडे पर्याय असू शकतात, काय काय इम्पॉर्टंट प्लेसेस आहेत आणि मग ऑब्व्हियसली मी कसं काय हम्पी एक्सप्लोअर केलं आहे। जास्त दिवसांसाठी मी नाही आलेली आहे, पण मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन शेअर करेन की तुम्ही 2 दिवसासाठी येत असाल तर कसं, 3 दिवसासाठी येत असाल तर, आणि माझ्यासारखं थोड्या टाईमसाठी येत असाल तर कसं। कर्नाटकामधील तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेलं हम्पी हे पूर्वीचं विजयनगर साम्राज्य। इथे येण्याचे 2-3 पर्याय आहेत। आपण रोडने येऊ शकतो, 700 किलोमीटर्सचा रस्ता होऊन जातो। तसंच तुम्ही ट्रेन, बस किंवा फ्लाईटने सुद्धा येऊ शकता। इतकी महत्त्वाची पर्यटक जागा असूनही इथे डायरेक्ट तुम्ही जाऊ शकत नाही। ट्रेनने येत असाल तर तुम्हाला हॉस्पेट स्टेशनला यावं लागतं किंवा बससुद्धा हॉस्पेटपर्यंत अवेलेबल असतात। इथून बाहेरून तुम्हाला हम्पीसाठी ऑटो मिळतील। फ्लाईटसाठी हुबली एअरपोर्ट हे ऑप्शन आहे। हॉस्पेट ते हम्पी हा जवळपास अर्धा तासाचा रस्ता आहे आणि दोन्ही ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे। ऑनलाईन बुकिंग करून जा, ते तुम्हाला सोपं पडेल। वेगवेगळ्या वेबसाईट असतात। मी इथे स्टे केला होता, यांचा नंबर मी तुम्हाला देते स्क्रीनवर। इतकी उत्तम सोय यांनी आमची राहण्याची केली होती। खूप सुंदर जागा होती। आम्ही 4 लोकांसाठी बुकिंग केलं होतं, त्याच्यामुळे आमची रूम ही अशी लागून होती। ही इथे 1 बेडरूम होती, 2 लोकांसाठी अटॅच वॉशरूम आणि नंतर सेकंड बेडरूम सेम अटॅच वॉशरूमसुद्धा याला होतं। खूपच स्वच्छ, सुंदर आणि लोकंसुद्धा खूप छान होते इथले ओनर्स। आता आपण इम्पॉर्टंट विषय घेऊया की प्लेसेस कुठे कुठे तुम्हाला जायचे, कुठल्या कुठल्या जागा तुम्ही अजिबात मिस नाही केल्या पाहिजे हम्पीला जात असाल तर। सर्वप्रथम विजय विठ्ठल टेम्पल, हो आपल्या विठ्ठलाचं पूर्वीचं घर। हल्लेखोरांपासून वाचवण्यासाठी तिला पंढरपूरमध्ये शिफ्ट केलं गेलं होतं, पण पांडुरंग मात्र महाराष्ट्राच्या प्रेमातच पडला आणि महाराष्ट्राचा होऊन तिथेच राहिला। 50च्या नोटीवरचा हा चॅरेट पण इथेच आहे। दुसरं आहे आपलं विरूपाक्षा टेम्पल, हे पण इथल्या मेन साईटमध्ये। तिसरं आहे कृष्ण मंदिर आणि रॉयल एन्क्लोजर। तेनालीरामच्या कथा आठवतात ना? मग तुम्हाला इथे पाहायला मिळेल यंत्रोधारक मंदिर आणि कोदंडराम मंदिर। एक हनुमानाचं मंदिर आहे तर एक रामाचं मंदिर आहे। याच परिसरामध्ये तुम्हाला मिळेल कोरॅकल राईड्स। 500 रुपीज पर पर्सनच्या हिशोबाने सध्या मे महिन्यामध्ये यांचे रेट्स होते। मग अजिबात मिस करू नका अंडरग्राऊंड शिव टेम्पल, लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि त्याच्याच बाजूला वडवी शिवलिंग। अंजनाद्री हिल्स बिलकुलही मिस करू शकत नाही तुम्ही। आता हे सगळं कसं फिरायचं विचारताय तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा। आमची पूर्ण हम्पी ट्रिप यांनी उत्तमरित्या प्लॅन करून, मार्गदर्शन करून घडवली। दुसरं ऑप्शन तुम्हाला मी देते रोहित दादा यांचं। 1500 रुपये पर डे पर्यंत यांचे चार्जेस असतात। आय होप मी तुमचे सगळे पॉईंट्स कव्हर केले असतील। तर हा होता आपला इन्फॉर्मेशनवाला व्हिडिओ। आता माझे ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा। हर हर महादेव।